नमस्कार सर्व प्रेक्षकांना, जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवेकर बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। नवी मुंबईच्या कामोठेमधून ही बातमी आहे। कामोठेमध्ये भीषण आग लागली। या आगीमध्ये मायलेकीचा मृत्यू झालाय। होरपळून या दोघींचा मृत्यू झाला। सेक्टर 36 मधली ही घटना आहे। आंबेश्रद्धा इमारतीला आग लागली। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। आग लागल्याचा वेळी घरात 5 जण उपस्थित होते, त्यापैकी तिघांनी वेळेवर बाहेर पळ काढल्यानं त्यांचे प्राण वाचले, परंतु आई आणि मुलगी घरातच अडकल्या, ज्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या नवी मुंबईच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। कविता, नेमकी ही आग भीषण आग होती, मायलेकींचा मृत्यू झालाय, आपल्याकडे असलेली माहिती काय? नक्कीच प्रशांत सर, बघायला गेलं तर नवी मुंबईमध्ये सोमवारच्या दिवशी ऐन दिवाळीत जे आहे ते 2 आगीच्या घटना घडलेल्या आहेत। नवी मुंबईतील वाशीमध्ये देखील आगीची घटना घडली होती, त्यामध्ये 4 जण मृत्युमुखी पडले। तर कामोठेमध्ये देखील ही भीषण आग लागलेली पाहायला भेटते। ही देखील एका घराला आग लागली होती आणि यामध्ये मायलेकींचा होरपळून मृत्यू झालेला आपल्याला पाहायला भेटतोय। नवी मुंबईतल्या कामोठे सेक्टर 36 मध्ये आंबेश्रद्धा सहकारी गृहनिर्माण सोसायटी होती। या सोसायटीमध्ये रात्रीच्या दरम्यान आग लागली। घरामध्ये 5 जण होते आणि या 5 जणांपैकी 3 जणांनी पळ काढल्यामुळे आई आणि मुलगी मात्र घरातच अडकली आणि त्यामुळे जे आहे या दोघींचा जो आहे तो या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे। आग लागल्याची माहिती भेटताच तात्काळ अग्निशामक दल व पोलीस प्रशासन त्या ठिकाणी दाखल झालं आणि ही आग विझवण्यात जे आहे ते त्यांना यश आलेलं असलं तरी आई आणि मुलीच्या मृत्यूमुळे जे आहे ते परिसरामध्ये शोककळा पसरलेली आपल्याला पाहायला भेटते। प्रशांत, धन्यवाद कविता, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी। एकीकडे कामोठेमध्ये ही आगीची घटना घडली, त्याच वेळेला दुसरीकडे